कोल्हापुरात रिक्षा चालकाचा निर्गुण खून, धारदार शस्त्राने 12 वार. कोल्हापूरमधून एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. पूर्व वैमनस्यातून एका 24 वर्षीय रिक्षा चालकाचा निर्गुण खून करण्यात आला आहे. टेमलाई मंदिराच्या परिसरात 5 ते 6 हल्लेखोरांनी तलवार, एडका आणि सत्तूरने सपासप वार करत युवकाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या काही तासात संशयितांना ताब्यात घेतला आहे. कोल्हापूर शहरातील शाहू कॉलनी परिसर सोमवारी रात्री रक्तरंजित हत्याकांडाने हादरला. टेमलाई मंदिराच्या पिछाडीस असलेल्या निर्जन स्थळी 24 वर्षीय सोहेब उर्फ साद मुबारक पठाण याची निर्गुण हत्या करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार सोहेब आपल्या मित्रांसोबत त्या ठिकाणी बसला असताना अचानक 5 ते 6 हल्लेखोर तेथे पोहोचले. पूर्व वैमनस्यातून त्यांनी सोहेबवर जीवघेणा हल्ला चढवला. तलवार, एडका आणि सत्तूरसारख्या धारदार शस्त्रांनी आरोपींनी सोहेबच्या डोक्यावर, मानेवर, पाठीवर आणि पोटावर तब्बल 10 ते 12 वार केल्याचे समोर आलं आहे. गंभीर जखमी अवस्थेत मित्रांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मृताच्या वडिलांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी वेगाने तपासाची चक्र फिरवत अवघ्या 5 तासात तिघा संशयितांसह 2 अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांच्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्यांमध्ये आदित्य ओहळ, विशाल सूर्यवंशी आणि आयुष माने यांचा समावेश आहे. या हत्येमागचे नेमकं कारण आणि पूर्व वैमनस्याचं स्वरूप काय होतं याचा तपास सध्या सुरू आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून कोल्हापूर पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे.